कवडी मोल किमतीनं कांदा शेतकऱ्यांना विकावा लागतोय। सरकारनं मागच्या 2-3 वर्षापासून आपण इथे विधानसभेत भाषण ऐकतो की कांद्यावर प्रक्रिया करू, डिहायड्रेशन प्रकल्प उभारू। मध्ये कांदा असेल या पिकाला मी मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा बोललो, कांदा या उत्पादनासाठी खर्च मोठ्या प्रमाणावर येतो, परंतु त्याला त्या पद्धतीने भाव मिळत नाही। 70,000 हेक्टरवर हे पीक घेतलं जातं आणि माझ्या अभ्यासाने आणि सर्व कृषी अधिकाऱ्यांच्या माहितीने जवळजवळ 11 लाख क्विंटल कांदा आज आमच्या उदाहरण घ्यायचं झालं तर कांद्याचं, आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पूर्ण राज्यभरात काय परिस्थिती आहे? कांद्याला एक नगदी पीक म्हणून शेतकरी बघतात। एकरी कांद्यावर खर्च 70 ते 80 हजार रुपये होतो। मध्ये कांदा असेल या पिकाला मी मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा बोललो, कांदा या उत्पादनासाठी खर्च मोठ्या प्रमाणावर येतो, परंतु त्याला त्या पद्धतीने भाव मिळत नाही। नुकतंच महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय म्हणून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला, परंतु त्यापूर्वी अध्यक्ष महोदय बऱ्याचशा बँकांनी जे आपल्या शासनाच्या वतीने अनुदान देण्यात येतं, हे अनुदान सुद्धा होल्ड करण्याचा प्रयत्न बँकांनी केला होता। आता सुद्धा बऱ्याचशा काही शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले, मेसेज आले का बऱ्याचशा आता बँका जे आहेत त्यांच्या खात्यावरती होल्ड लावलेला आहे, तरी त्याबाबत शासनाने दखल घ्यावी अशी मी आपल्या या निमित्ताने मागणी करतो। राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली, निश्चितच त्याबाबत स्वागतार्ह बाब आहे। त्या माध्यमातून विजेचा सुद्धा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मदत होत आहे। माझ्या संगमनेर तालुक्यात सुद्धा याची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होताना दिसत आहे। खरं तर आपला हा महाराष्ट्र कृषी प्रधान राज्य म्हणून ओळखलं जातं। आपली ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्ण शेतीवर अवलंबून आहे, पण जर जो शासनाने आर्थिक पाहणी अहवाल जाहीर केलाय, यामध्ये आपला कृषीचा विकास दर 9%हून 3.4%वर आलाय। अध्यक्ष महोदय, ही खरं तर महाराष्ट्रासाठी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। आपला विकास दर कमी का झाला याबाबत प्रत्येकानं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। आपल्याला वाटतं फक्त अतिवृष्टी झाली, पाऊस जास्त झाला, त्यामुळं आपला कृषीचा विकास दर कमी झालाय, परंतु अध्यक्ष महोदय ही सोडून बाकीची कारण आहेत। त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं धोरण। आपल्या राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकारचं शेतीमालाविषयी धोरण आहेत, याबाबत सुद्धा खूप विचार करणं गरजेचं आहे। आपलं आयात निर्यात धोरण असेल, आपलं काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे, याबाबत सुद्धा जे आपण घोषणा केल्या होत्या। अध्यक्ष महोदय, एक उदाहरण घ्यायचं झालं तर कांद्याचं, आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पूर्ण राज्यभरात काय परिस्थिती आहे? कांद्याला एक नगदी पीक म्हणून शेतकरी बघतात। एकरी कांद्यावर खर्च 70 ते 80 हजार रुपये होतो, पण आज बेभावानं म्हणजे कवडी मोल। मला सरकारला विचारायचंय, सरकारनं आपल्या राज्यातला 1 किलो कांदा तरी डिहायड्रेशन केला आणि तो साठवून ठेवला का? आज शेतकऱ्याला नाईलाजानं कांदा 4-5 रुपयाने विकावा लागतोय। तर माझी एवढीच मागणी आहे, या कांद्याच्या बाबतीत कमीत कमी प्रति किलो 10 रुपये अनुदान सरकारनं शेतकऱ्यांना द्यावं, तरच कांद्याचा शेतकरी धरू शकतो। अध्यक्ष महोदय, दुसरं आपण जे आधारभूत किमतीच्या बाबतीत सांगायचं झालं, आपण 2च पिकं मुख्य आहेत आपल्या राज्यातली, सोयाबीन आणि कापूस। आपल्या राज्य मूल्य आयोगानं 24-25 मध्ये सोयाबीनसाठी एक आधारभूत किमतीसाठी केंद्र सरकारला जे सुचवलं होतं, जे रिकमेंडेशन केलं होतं, ते सोयाबीनसाठी होतं 6,945 रुपयाचं, पण केंद्र सरकारनं काय दिली MSP 4,892 रुपये, म्हणजे प्रति क्विंटल माग 2,053 रुपये। आपण जे राज्य सरकारनं सुचवलं होतं त्यापेक्षा कमी MSP केंद्र सरकारकडनं जाहीर झाली। आपल्या राज्याचा विचार करायचा झाला तर 8,43,80,80,000 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन त्या वर्षी झालं होतं, आणि त्याचा हिशोब जर केला 2,053 रुपयानं तर 17,323 कोटी रुपयाचा राज्य सरकारनं सुचवलेलं केंद्र सरकारनं मान्य न केल्यामुळं जी MSP 2,053 रुपयाची घट झाली, त्याच्यामुळं 17,323 कोटी रुपयाची शेतकऱ्याचं नुकसान या धोरणामुळं। एका बाजूला म्हणता डबल इंजिन सरकार आहे, मग राज्य सरकारनं सुचवलेली MSP केंद्र सरकार का देत नाही हेही आपल्याला विचारणं गरजेचं आहे। त्याचबरोबरीनं आपण कापसाच्या बाबतीत विचार केला तर राज्य सरकारनं सुचवलं होतं 9,634 रुपये भाव, पण केंद्र सरकारनं जाहीर काय केला MSP 7,521 रुपये। त्याच्या मागे 2,113 रुपयाची प्रति क्विंटल ही तूट आहे।
कापसाच्या बाबतीत सांगायचं झालं तर जवळपास 5,860 कोटी रुपयाचं निव्वळ नुकसान या केंद्र सरकारनं आपण जे सुचवलं होतं त्यात आपल्याला घट केल्यामुळं झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला सांगायचंय, आपण PM किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी किसान सन्मान योजना जाहीर केली. आपण ज्यांच्या नावानं मतं मागतो, ज्यांना आपण देशाचे सर्वोच्च नेते म्हणतो, त्यांच्या नावानं जी योजना जाहीर केली, त्यांच्या नावाच्या योजनेला तर पैसे द्या. शेवटचा हप्ता कधी दिलाय? सगळ्या आमदारांना पत्र आले. PM किसानचा उद्या 22वा हप्ता वितरण आहे पंतप्रधान मोदयांच्या हस्ते. पण राज्य सरकारनं जी योजना नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती, याचे हप्ते शेवटचा हप्ता कधी दिलाय? आपण 9 सप्टेंबर 2025 ला शेवटचा हप्ता दिलाय. कधीचा? एप्रिल ते जुलै 25चा. ऑगस्ट ते नोव्हेंबरचा हप्ता दिला नाही, डिसेंबर ते मार्चचा हप्ता दिला नाही. हे हप्ते कधी देणार? ज्या सर्वोच्च नेत्याच्या नावावर तुम्ही मतं मागता, त्यांच्या नावावर जी योजना आहे त्याचे हप्ते तरी वेळेवर द्या. नुसती तर अर्थसंकल्पात तरतूद करून उपयोग नाही. प्रत्येक शेतकऱ्यांना हप्ता का मिळत नाही ह्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. पीक विम्याच्या बाबतीत आपलं 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर झालं. 1 रुपयाची पीक विमा योजना बंद केली आणि शेतकऱ्यांना परत पीक विमा हप्ता भरावा लागला. आणि त्या पॅकेजमध्ये सांगितलं होतं की 17,000 रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना विमा मिळेल. महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याला आज ह्या क्षणापर्यंत विमा मिळालेला नाही. कधी मिळणार विमा? एवढं मोठं नुकसान झालं, विम्याची रक्कम कधी मिळणार हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, धाराशिवच्या बाबतीत सांगायचं झालं तर धाराशिव मध्ये जवळपास 500 पेक्षा जास्त हे ट्रिगर काढले सरकारने. या वर्षी योजनेत बदल केला. जे मिड टर्म मध्ये ज्या लॉसेस होत होते याचे ट्रिगर काढून फक्त पीक कापणी प्रयोगावरच पीक विमा योजना जाहीर केलं. तर पीक कापणी प्रयोगातले 500 प्रयोग झाले होते, त्यातल्या 217 प्रयोगावर कंपनीचं ऑब्जेक्शन घेतलं. हे त्या जिल्हा स्तरावर समितीनं त्यावर सुनावणी घेतली, ते ऑब्जेक्शन आक्षेप फेटाळून लावले. परत कंपनी राज्यस्तरीय समितीकडे आली. मग हे किती दिवस अपील चालणार? राज्यस्तरीय समितीकडनं परत केंद्रस्तरीय समितीकडे जाणार. त्यामुळं शेतकऱ्यांना पीक विम्याची त्यांच्या हक्काची एवढं मोठं नुकसान होऊन सुद्धा अद्यापर्यंत 1 रुपया पीक विमा मिळाला नाही. का मिळाला नाही? ही दिरंगाई आपण कंपन्यांना पाठीशी घालतोय का, हेही शेतकरी विचारतोय. आणि या कृषीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये कांदा हे पीक प्रामुख्याने घेतलं जातं आणि त्यात प्रामुख्याने 70,000 हेक्टरवर हे पीक घेतलं जातं. आणि माझ्या अभ्यासाने आणि सर्व कृषी अधिकाऱ्यांच्या माहितीने जवळजवळ 11 लाख क्विंटल कांदा आज आमच्या बागलाण विधानसभा मतदारसंघाच्या शेतीवर उपलब्ध झाला आहे. त्यासाठी आपल्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून त्या कांद्याची आयात निर्यात धोरण ठरवण्यासाठी याचा पुढे निर्णय घ्यावा. खास करून कांदा पीक काढण्यासाठी लागवडीसाठी MRGS अंतर्गत आता नवीन केंद्र शासनाने जी रामजी योजना काढली आहे त्याच्या अंतर्गत कांदा लागवड आणि कांदा काढण्यासाठी या योजनेत त्यांचा समाविष्ट करावा.